नमस्कार मंडळी. आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांच्याभोवती महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः फिरत राहतं. पण विचार करा, जर हे पर्व, हे वादळ अचानक थांबलं तर काय होईल? हो, आज आपण अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणार आहोत, पण एका अगदी वेगळ्या, एका काल्पनिक शोकांतिकेच्या माध्यमातून. चला, एक कल्पना करूया. तारीख आहे 28 जानेवारी 2026. मुंबईहून बारामतीसाठी निघालेलं एक विमान अचानक रडारवरून गायब होतं आणि काही वेळातच बातमी येते की ते कोसळलंय. या अपघाताने फक्त 5 जीव जात नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणातला एक अख्खा अध्याय संपतो. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा या दुर्घटनेत मृत्यू होतो आणि राज्याच्या राजकारणात एक अशी पोकळी निर्माण होते जी भरून निघणं जवळजवळ अशक्य आहे. आता विचार करा, ही घटना किती भयानक असेल. जे लोक तिथे होते त्यांनी जे पाहिलं ते अंगावर काटा आणणार आहे. लँडिंगला फक्त काही क्षण शिल्लक होते आणि विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला. ते विमान सरळ 900 फुटावरून जमिनीवर आदळलं आणि आदळल्या आदळल्या असा काही आगीचा भडका उडाला की कुणाला मदत करायला संधीच मिळाली नाही. सगळं काही एका क्षणात संपून गेलं. ही जी पोकळी निर्माण झाली, त्या नुकसानीची खरी तीव्रता समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावून बघावं लागेल. आपल्याला हा प्रश्न विचारावाच लागेल की नक्की कोण होते हे अजित पवार? काय होती त्यांची ताकद? चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या राजकीय सामर्थ्याच्या मुळापासून, ज्या गोष्टीने त्यांना सत्तेचे एक अबाधित पॉवर सेंटर बनवलं. अजित पवार म्हणजे फक्त एक राजकारणी नव्हते, ते होते एक जबरदस्त प्रशासक. त्यांची कामाची पद्धत एकदम कडक. सकाळी 6 वाजता कामावर हजर, अधिकाऱ्यांवर पूर्ण वचक, आणि खाती पण कोणती? अर्थ, जलसंपदा, ऊर्जा, म्हणजे राज्याच्या तिजोरीच्या चाव्याच त्यांच्या हातात होत्या. म्हणूनच तर 13 वर्षात 5 वेळा उपमुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आलं. विचार करा, असा माणूस अचानक नाहीसा झाला तर प्रशासनावर केवढा मोठा परिणाम होईल. बरं, ह्या एवढ्या मोठ्या ताकदीचा उगम कुठे होता? तर तो होता त्यांच्या बालेकिल्ल्यात, बारामतीमध्ये. बारामती म्हणजे अजितदादांसाठी एक असा अभेद्य गड होता ज्याला कोणीच धक्का लावू शकलं नाही. 1991 पासून सलग 7 वेळा आमदारकी, सोपं नाहीये. आणि पुणे जिल्हा बँकेवर तर तब्बल 16 वर्ष त्यांचं राज्य. हे जे बारामती आणि दादा हे समीकरण होतं ना, ते महाराष्ट्राच्या राजकारणात अतूट होतं. आता वळूया त्यांच्या कारकिर्दीतल्या सर्वात मोठ्या आणि वादग्रस्त निर्णयाकडे, ते बंड, ज्यामुळे त्यांच्याच काकांनी स्थापन केलेला पक्ष दुभंगला. हा निर्णय फक्त महत्वाकांक्षेपोटी होता की त्यामागे काही वेगळी रणनीती होती? मग असा प्रश्न पडतो की इतकं सगळं असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड का केलं? बरं, याची कारणंही तशी गुंतागुंतीची आहेत. एक, अर्थातच मुख्यमंत्री होण्याची तीव्र इच्छा. दुसरं, भाजपसोबत जायचं की नाही यावरून काका-पुतण्यातले वैचारिक मतभेद. तिसरं, पक्षात सुप्रिया सुळे यांचं वाढणारं वजन, ज्याला सुप्रिया सुळे फॅक्टर म्हटलं गेलं. आणि चौथं, त्यांचं स्वतःचं म्हणणं होतं की विकासाची कामं करायची असतील तर सत्तेत असणं गरजेचं आहे. यात सगळ्या महत्वाकांक्षेचा त्या काल्पनिक अपघातामुळे दुर्दैवी अंत झाला. आणि जेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला तेव्हा त्याचा परिणाम काय झाला? तो थेट आकड्यांमध्ये दिसला. तब्बल 41 आमदार अजित पवारांच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि शरद पवारांसोबत किती राहिले? फक्त 15. हे जे संख्याबळ होतं ना, याच जोरावर त्यांची पुढची कायदेशीर लढाई सोपी झाली. हे बघा, राजकारणात फक्त संख्याबळ असून चालत नाही, कायदेशीर मान्यता पण लागते. आणि ती लढाईसुद्धा अजित पवारांनी जिंकली. 6 फेब्रुवारी 2024 निवडणूक आयोगाने सांगितलं की अजित पवारांचा गटच खरी राष्ट्रवादी आहे. पक्षाचं चिन्ह, घड्याळ, तेही त्यांना मिळालं. आणि त्यानंतर लगेच 15 फेब्रुवारीला विधानसभा अध्यक्षांनीही त्यांच्याच गटाला अधिकृत म्हणून शिक्कामोर्तब केलं. म्हणजे कायदेशीरदृष्ट्या पक्षावर त्यांचं पूर्ण नियंत्रण आलं. आता त्यांच्या राजकीय खेळीनंतर जे वाद आणि आरोप प्रत्यारोप झाले त्याकडे वळूया. आणि दोन्ही बाजूंच्या भूमिका काय होत्या हे जरा निष्पक्षपणे समजून घेऊ. त्यांच्या या निर्णयामागे आणखी एका गोष्टीची खूप चर्चा झाली, ती म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव. शरद पवारांनी तर उघडपणे म्हटलं की आमचे काही नेते ईडीच्या कारवाईला घाबरून तिकडे गेले. तर दुसरीकडे अजित पवारांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले. त्यांचं म्हणणं होतं, हे सगळं राजकारण आहे, आम्ही फक्त आणि फक्त विकासासाठी सरकारमध्ये सहभागी झालो आहोत.
त्यांच्या कारकिर्दीला लागलेला एक मोठा डाग म्हणजे सिंचन घोटाळ्याचा आरोप. ते जलसंपदा मंत्री असताना जवळपास 70,000 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप त्यांच्यावर झाला होता. खूप गदारोळ झाला. मग सरकारने एक श्वेतपत्रिका काढून बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी डिसेंबर 2019 मध्ये अँटी करप्शन ब्युरो म्हणजे ACBने त्यांना ह्या प्रकरणात क्लीन चिट दिली. चला आता आपण समारोपाकडे येऊया आणि त्यांच्या कारकिर्दीतल्या या सगळ्या घडामोडींना आपल्या सुरुवातीच्या त्या काल्पनिक दुःखद घटनेशी जोडून पाहूया. तर मग अजित पवार म्हणजे नेमकं काय? स्पष्ट बोलणं, धाडसी निर्णय घेणं आणि प्रशासनावरची घट्ट पकड ही त्यांची ओळख होती. त्यांचे निर्णय अनेकदा वादग्रस्त ठरले, पण त्यांनी राज्याच्या राजकारणाला दिशा दिली हे कुणी नाकारू शकत नाही. त्यांच्याभोवती कितीही वादळं असली तरी ते महाराष्ट्राच्या राजकारणातले एक अत्यंत प्रभावी नेते होते. आणि म्हणूनच जर ते खरंच असे अचानक गेले असते तर महाराष्ट्र राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे हे वाक्य अगदी खरं ठरलं असतं. शेवटी एक प्रश्न मागे उरतोच. अजित पवार यांची आठवण कशी ठेवली जाईल? एक वादग्रस्त पण शक्तिशाली नेता म्हणून, की एक अशी अपूर्ण कहाणी म्हणून जिथे जर तरला खूप वाव होता? म्हणजे जर ते मुख्यमंत्री झाले असते तर काय वेगळं घडलं असतं?